नमस्कार, मी अयार. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेत परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणीत 10 डिसेंबर रोजी जी दंगल घडली, या दंगलीत काही आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आले होते, ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या LLB च्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आले आणि अटक केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना मागणी केली की सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन परभणी जिल्हा रुग्णालयात न करता शासकीय वैद्यकीय विद्यालय व महाविद्यालय रुग्णालयात संभाजीनगर येथे शवविच्छेदन करावं. त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरला झाला. त्यांची रिपोर्ट 2 दिवस अगोदर आली. या संदर्भात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की कायद्यामध्ये कुठे असा लिहिलेला आहे की एखाद्या व्यक्तीला अटक करून किंवा अटक केल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण करावं आणि इतकं मारलं की त्या व्यक्तीने आपला प्राण गमावला. 302 सारखे कलम यावर लागले पाहिजे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशीला कारागृहात बेदम मारहाण केली त्या अधिकाऱ्यांना डिसमिस करावा, अशी मागणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली. पुढे डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की ज्या दिवशी परभणीमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी गोपनीय डिपार्टमेंट काय करत होते, अशा प्रश्न उपस्थित केला. 344 कलम का लागू केला नाही, कर्फ्यू का त्यावेळेस लागू केला नाही, या सर्व प्रकरणात खरा दोषी कोण आहे, त्या दोषीला निश्चित शिक्षा झाली पाहिजे. यावर पोलीस प्रशासनाने कोणती कारवाई केली, कायद्याची भीती कुठे आहे, कायद्याचा सन्मान कुठे आहे, या सर्व प्रशासनाने यावर शासनाने कठोर भूमिका करावी, अशी सुद्धा मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली. या बंद मध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांनी बंदचा आव्हान स्वीकारले, पण त्या व्यापाऱ्यांचा सुद्धा नुकसान झाले. त्यांची नुकसान भरपाई शासनाने करावी व सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी अनुयायाला आर्थिक मदत द्यावी. त्याचसोबत त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी डॉक्टर राहुल पाटील यांनी केली. श्री राहुल पाटील माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीमध्ये घडलेली आहे. 10 तारखेला ही घटना घडली. एका मनोरुग्णाने संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि त्या निमित्तानं त्याचा निषेध म्हणून आम्ही परभणी बंदचं आव्हान केलं आणि शांततेच्या मार्गाने परभणी बंद होत असताना अचानक 2 वाजता काही लोक त्यामध्ये समावेश झाले. काही मफलर तोंडाला गुंडाळलेले काही मुलं होते आणि त्यांनी अचानक दगडफेक काही सुरू झाली आणि त्यामध्ये पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज सुरू केला आणि त्यानंतर कोंबी ऑपरेशन सुरू झालं आणि सोमनाथ सूर्यवंशी या तरुण जो की LLBचा 3rd इयरचा विद्यार्थी आहे, याला पोलिसांनी अमानुष असं मारहाण त्याला केली आणि त्यामध्ये त्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मृत्यू झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे याचं पोस्टमार्टम व्हावं आणि 2 दिवसापूर्वी पोस्टमार्टमचा रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये शॉक विथ मल्टिपल इंजुरीज म्हणजे पोलिसांच्या जबर मारहाणीमध्ये त्या युवकांचा मृत्यू झालेला आहे. खऱ्या अर्थाने कायद्यामध्ये कुठं असं आहे का की कोणाला एखाद्या व्यक्तीला धरून नेल्यानंतर त्याला अशा प्रकारचं मारहाण झाली पाहिजे, म्हणून सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर दाखल झाला पाहिजे. 302 सारखे कलम यावर लागलं पाहिजे. ते दोषी पोलीस अधिकारी आहेत. सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट सर. त्याच्यामुळे टर्मिनेट हे अधिकारी झाले पाहिजे. त्यांना नोकरीतून बडतर्फ शासनाने केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण समजू की त्याला कोणाला तरी न्याय द्यायचं काम आपण या निमित्तानं करतो. या सभागृहामध्ये मी एवढंच सांगेल की ज्या दिवशी घटना घडली मग इंटेलिजन्सी काय करत होती, जे गोपनीय डिपार्टमेंट आहे ते पोलिसांचं ते काय करत होतं, 144 कलम का लागू केलं नाही, कर्फ्यू का त्यावेळेस लागू केला नाही, मग खऱ्या अर्थानं यामध्ये दोषी कोण आहे
या दोषींवर निश्चितपणे शिक्षा झाली पाहिजे. या दोषींना यासाठी शासन स्तरावर गेल्या 10 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये काय कारवाई झालेली आहे? एखाद्या माणसाला फक्त एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून चालणार नाही, तर कायद्याचा धाक, कायद्याचं राज्य हे महाराष्ट्र आहे का नाही, अशा प्रकारचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. म्हणून यामध्ये शासनानं कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगेल, खऱ्या अर्थानं प्रशासनाचं फेल्युअर म्हणावं लागेल. हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री महोदय जवळपास 4-5 हजार लोक होते आणि तिथं फक्त 20च लेडीज कॉन्स्टेबल होत्या. अशा वेळेस आपल्याला पोलीस भरती करता येईल का? नव्यानं काही चांगले कायदे करता येतील का? यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. या बंदच्या माध्यमातून सगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा या बंदला दिला होता. आज तुम्ही पाहता की व्यापाऱ्यांचं सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे झालेले आहेत. आपण त्यांना भरघोस अशी मदत करावी. आणि जो सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झालेला आहे या घटनेमध्ये, त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत आपल्याला काही देता येईल का? आमची मागणी आहे 50 लाख आर्थिक मदत आणि घरच्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी या फ्लोअरवर आहे. सातत्यानं मराठवाड्यामध्ये घटना घडत आहेत. बीडमध्ये सुद्धा मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख या तरुण सरपंचाचा त्या निमित्तानं त्याला सुद्धा जबर मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ऑर्गनाइज क्राईम आणि ऑर्गनाइज करप्शनमुळे झाले का? एक संघटित गुन्हा याला म्हणावं लागेल किंवा संघटित भ्रष्टाचाराचं प्रकरण यामध्ये असल्यामुळं हे खंडणीचं प्रकरण आहे. मुख्यमंत्री महोदय, म्हणजे हे व्हर्जिन नेक्स्ट टू करप्शन असं आपल्याला म्हणता येईल का? याला रोखण्यासाठी आपल्याला काय करायचंय? का मराठवाड्याचं कॅपिटल बीड झाले का क्राईमच्या बाबतीमध्ये? मराठवाड्यामध्ये काय परत उद्योग आणायचे नाहीत का? जे उद्योग मराठवाड्यामध्ये आलेले आहेत ते उद्योग जर आपल्याला टिकून ठेवायचे असेल तर निश्चित त्यांना कायद्याचं संरक्षण आपल्याला द्यावं लागेल. आज जशा प्रकारचा मागासलेला मराठवाडा म्हणला जातो, त्या मराठवाड्याला जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर निश्चित एक चांगल्या प्रकारची लॉ अँड ऑर्डर, एक चांगल्या प्रकारचं कायद्याचं धाक सर्वसामान्य माणसावर असला पाहिजे. आता पोलिसांच्या बाबतीमध्ये जर परभणीमध्ये बोलायचं झालं तर ज्यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे तेच लोक जर असं करत असतील तर कसं होणार अध्यक्ष महाराज? म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि दोन्ही या केसमध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. रिटायर्ड जस्टिस तर्फेची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि खऱ्या अर्थानं कोण पॉलिटिशियन असतील, कोण पोलीस अधिकारी असतील किंवा कोण व्यापारी असतील, या लोकांवर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे म्हणून आपण बोलू शकू. हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम शासनाचं आहे आणि निश्चित प्रकारे शासन यामध्ये गंभीर अशी दखल घेईल. एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा शासनाने याचा विचार केला पाहिजे की जशा प्रकारचा ऑर्गनाइज क्राईम आज मराठवाड्यामध्ये येतोय, की संघटित गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, भ्रष्टाचारापेक्षा पुढे जाऊन आता जर अशा प्रकारच्या खंडणी वसूल होत असतील तर सर्वसामान्य माणसानं खऱ्या अर्थानं कोणाकडे पाहायचं हा मुद्दा खऱ्या अर्थानं आज निर्माण झालेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या दोन्ही घटनेमध्ये आपण उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत आपण चौकशी करावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी. आपण आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सस्पेन्शन आम्ही केलेलं आहे, पण सस्पेंड करून काही होणार नाही. उद्या परत ते रिइन्स्टेट होतील, म्हणून आपण त्यांना टर्मिनेट करावं. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. आज ज्या कायद्याबरोबर खेळण्याचा काही लोक प्रयत्न करतायत त्यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याचं काम या सभागृहानं या निमित्तानं करावं, अशा प्रकारची मागणी करतो. परत एकदा आपल्याला विनंती करतो की दोन्ही घटनेमध्ये आपण गांभीर्यानं विचार करावा आणि आजच्या आज निर्णय घेतला पाहिजे. बीडच्या घटनेमध्ये सुद्धा जो स्वर्गीय देशमुख आहे, एक मुलगा होता, माझ्या चांगल्या परिचयाचा होता, 10 वर्षापासून तो काम करत होता. त्याला त्या परिसरामध्ये स्कॉर्पिओ काळ्या गाडीमध्ये नेऊन बेदम मारलं. त्यावेळेस पोलीस काय बघायची भूमिका घेत होती का? 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्याला मारत मारत त्याच्या अक्षरशः डोळ्यामध्ये लायटर घालून त्याला मारण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारची मानवाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. याची सुद्धा चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी करतो. थांबतो. शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी.
बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481। सेकंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।